तर आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। उद्या सकाळी 11 पर्यंत पोलिसांना शरण या हायकोर्टानं विकास गोगावलेंना आदेश दिलेत। रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी राडा झालेला होता, तर कोर्टाचं विकास गोगावलेंना शरण यायचे आदेश देण्यात आलेत। मंत्री भरत गोगावले आपल्या मुलाला संपर्क साधून त्याला शरण येण्यास सांगतील। महाधिवक्ता यांनी हायकोर्टात ही माहिती दिलेली। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच उद्या सकाळी 11 पर्यंत पोलिसांना शरण या हायकोर्टानं विकास गोगावलेंना हा आदेश दिलेला आहे। रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी हा राडा झालेला होता, तर कोर्टानं विकास गोगावलेंना शरण यायचे आदेश दिलेत। मंत्री भरत गोगावले आपल्या मुलाला संपर्क साधून त्याला शरण येण्यास सांगतील, असं महाधिवक्ता यांनी कोर्टात माहिती दिली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल। काय नेमके कोर्टानं आदेश दिले? नक्कीच जो निवडणुकीमध्ये राडा झाला होता, जी भांडणं झाली होती, त्या संदर्भात ही केस आहे आणि या संदर्भात कोर्टाने त्यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शरणागती पत्करायला सांगितली होती आणि त्याचबरोबर तुमचा त्याबद्दल काय निर्णय आहे हे कोर्टाने सांगितलं होतं। त्याच्यावरती उद्या सुनावणी आहे आणि भरत गोगावले स्वतः त्यांच्या मुलाशी बोलणार आहेत आणि कोर्टामध्ये हजर राहण्याचे त्यांना विनंती करणार आहेत, त्यांना सल्ला देणार आहेत। आता उद्याच्या दिवसामध्ये जे गोगावलेंची पुत्र आहेत ते कोर्टात येतात का, शरणागती पत्करतात का, हे पाहणं गरजेचं असणार आहे। निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राडा झालेला होता। हायकोर्टानं गोगावलेंना आता हे आदेश दिलेले, त्यामुळे आता विकास गोगावले पोलिसांना शरण येणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं। उद्या सकाळी 11 पर्यंत त्यांना वेळही देण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री भरत गोगावले आपल्या मुलाला आता संपर्क साधून त्याला शरण येण्यास सांगतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे।